नमस्कार. आपण ऐकतोय साखी कहे कबीर, कबीरांचे दोहे आणि त्याचं स्वैर मराठी रूपांतर. हे मराठी रूपांतर केलेलं आहे सौ मनीषाताई अभ्यंकर यांनी. आजचा आपला भाग चाललाय 304वा. प्रकरण चाललंय 55व. निगुणांको अंग. दोहे आज आपण घेणार आहोत 9 ते 12. प्रथम आपण 9वा दोहा ऐकूयात. सरप ही दूध पिलाइए, दूध विष भय जाए, ऐसा कोई ना मिले, स्यूं सपै विष खाए. सरप ही दूध पिलाइए, दूध विष भय जाए, ऐसा कोई ना मिले, स्यूं सपै विष खाए. अर्थ ऐकूयात. सापाला दूध पाजलं तर दूध सुद्धा विष बनतं. असा कोणीही नाही की जो सापाचं विषच खाऊन टाकतो. पूर्वी घरोघरी नागपंचमीला गारुडी नाग घेऊन येत असत. भाविक लोक श्रद्धेने त्या सापाला त्याची पूजा करून दूधही देत असत. पण सापाला दूध पाजलं तरी त्या दुधाचं विषात रूपांतर होतं. आणि साप हा तर कृतघ्नच आहे. दूध पाजलं तरी दूध देणाऱ्याला तो चावणारच आहे. साप जसा विषाने युक्त असतो तसेच विषयी मनुष्य सुद्धा विषयांनी युक्तच असतो. सापाचं विष पचवणारा जसा कोणीही मिळत नाही, त्याचप्रमाणे विषयरूपी विष पचवणारे साधकही विरळाच असतात. मायारूपी सापाला गिळून टाकणारा कोणीही मिळत नाही. आपण आता मराठी साखी ऐकूयात या दोह्यावरची. दूध पाजले सापाला ते, दूध ही विषची होई, सर्प विष ही पचवी, ऐसा कोणी मिळत नाही. दूध पाजले सापाला ते, दूध ही विषची होई, सर्प विष ही पचवी, ऐसा कोणी मिळत नाही. पुढचा दोहा ऐकूया 10वा. जालौ इहै बडपणा, सरलै पेडी खजूरी, पंथी छान बेसवै, फल लागै ते दूरी. जालौ इहै बडपणा, सरलै पेडी खजूरी, पंथी छान बेसवै, फल लागै ते दूरी. खजुराच्या झाडाच्या सावलीत यात्री कधीच बसू शकत नाहीत. फळं लागतात ती सुद्धा खूप उंचावर. त्यामुळे जळू त्या खजुराच्या झाडासारखा मोठेपणा. बडा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ का खजूर, मंची को छाया, नाही फल आगे अति दूर, असाही एक पाठवेद आहे. खजुराचं झाड जसं उंच असतं तसंच अहंकाराने मनुष्य स्वतःला मोठा समजायला लागतो. कबीर म्हणतात की अशा मोठेपणाचा काय उपयोग आहे. खजुराचं झाड नारळाच्या झाडासारखं असतं. सरळ सोट आणि उंच वाढतं. फांद्या पण खूप उंचावर असतात. त्यामुळे त्याच्या सावलीत विश्रांती देखील मिळत नाही. ही झाडं वाळवंटी प्रदेशातच दिसून येतात. वाळवंटामधून म्हणजे उन्हातून फिरताना वाटसरूला खरं तर सावलीची अपेक्षा असते. पण खजुराची झाडं ती काही अपेक्षा पुरी करू शकत नाहीत आणि फळंसुद्धा सहजासहजी हाताला येत नाहीत. तसेच आपल्या मोठेपणामुळे मनुष्य अहंकारी बनतो. त्यामुळे त्याला परमात्म प्राप्ती अशी होतच नाही. मग अशा मोठेपणाचा काय बरं उपयोग आहे. तर आता आपण याच्यावरचीच मराठी साखी ऐकूयात. उंच असूनी काय करावा,
जसा वृक्ष खजूर नाही सावली पथिकाला फळ लागे अति दूर. उंच असूनी काय करावा जसा वृक्ष खजूर नाही सावली पथिकाला फळ लागे अति दूर. 11वा दोहा ऐकूयात. उंचा कुल कैकार नाही बंस बंध्या अधिकार. चंदन बास भेद नहीं जाल्या सब परिवार. उंचा कुल कैकार नहीं बंस बंध्या अधिकार. चंदन बास भेद नहीं जाल्या सब परिवार. बंस बंस म्हणजे बांबू किंवा कळक. दोह्याचा अर्थ ऐकूयात. आपल्या उच्च कुळामुळे म्हणजेच उंचीमुळे बांबूला अहंकार चढला. कमी उंचीचे चंदनाच्या झाडाचे सुगंध, शीतलता हे गुण त्यांनी आपलेसे तर केलेच नाहीत, उलट हा घर्षणाने आपला सगळा परिवार जाळून टाकतो. खजुराच्या झाडासारखेच बांबूचं झाडही खूप उंच वाढतं. आपल्या उंचीमुळे तो जर स्वतःला उच्च समजू लागला तरी त्याच्याकडे चंदन वृक्षाचे गुण काहीच नसतात. चंदनाचे लाकूड उगाळलं आणि जाळलं तर सुगंध सगळीकडे पसरतो, परंतु बांबूचं झाड जळाल्यानंतर काहीही सुगंध मिळत नाही. उलट घर्षणाने वणवा पेटून त्याचा सारा परिवारच जळून नष्ट होतो. स्वतःच्या कुळाचाच तो नाश करतो. अहंकार हा सुद्धा एक असाच दुर्गुण आहे. अहंकाराने मनुष्य स्वतःला श्रेष्ठ मानतो, गर्वाने फुगतो, परंतु तो अहंकारच त्याचा कुळासकट सर्वांचाच घात करतो. आता आपण या दोह्यावरची मराठी साखी ऐकूयात. उंच वाढतो कळक म्हणून चढे त्या अहंकार. चंदनाचे गुण ना जवळी जाळी स्वपरिवार. उंच वाढतो कळक म्हणून चढे त्या अहंकार. चंदनाचे गुण ना जवळी जाळी स्वपरिवार. 12वा दोहा ऐकूयात. कबीर चंदन कै निडे नीम भी चंदन होई. बूढ़ा वंश बढ़ाइया यूजिनी बूढ़े कोई. कबीर चंदन कै निडे नीम भी चंदन होई. बूढ़ा वंश बढ़ाइया यूजिनी बूढ़े कोई. अर्थ ऐकूयात. चंदनाच्या झाडाजवळ कडुनिंबाचं झाड असलं तर तेही चंदन बनतं. त्याला चंदनासारखा सुगंध येतो. आपल्या मोठेपणाच्या नादात कळक नष्ट होत झालेला आहे. कळकाप्रमाणे आपल्या मोठेपणामुळे आपला नाश करून घेऊ नये. चंदनाच्या झाडाजवळ कडुलिंबाचं झाड असलं तर त्या झाडालाही चंदनाचा सुवास येतो. आपल्या सुवासाने दुसऱ्यालाही सुवासिक बनवणं हा तर चंदनाचा गुणच आहे. त्यावर विषारी सापाने वेढे घातले तरी त्याच्या संगतीमुळे चंदन काही विषारी होत नाही. पण बांबूचं झाड नुसतंच उंच उंच वाढतं. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचा त्याच्याकडे गुणच नसतो. ते आपल्या उंचीचाच गर्व करतं. एकमेकांवर घासल्यामुळे सर्व बांबूचं वनच जळून जातं, अग्नी पसरवण्यास कारणीभूत होतं आणि आपल्याबरोबर इतर झाडांचाही नाश करतं. तसेच
दुर्गुणी लोकही आपल्याबरोबर इतरांचाही नाश करतात. आता आपण ऐकूयात मराठी साखी आणि या साखीबरोबरच आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत. चंदन वृक्षा संगे होई कडुनिंब सुगंधित उंच वाढुनी जळे कळकतो अहंकार अग्नीत. चंदन वृक्षा संगे होई कडुनिंब सुगंधित उंच वाढुनी जळे कळकतो अहंकार अग्नीत.